मी मास मुवमेंट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष भाई जगताप पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी पाटील शेड हा एरिया आहे। या एरियामध्ये समीर शेख हे बिल्डर आहेत, ते लहानाचे मोठे या वस्तीमध्ये झालेले आहेत। लोकांचं असं म्हणणं होतं की या पाटील शेड एरियामध्ये एसआरए झाली पाहिजे। लोकांनी जवळजवळ समीर शेख यांना 70% परवानगी दिलेली आहे, संमती दिलेली आहे। तसेच प्रस्ताव दाखल केलेला आहे, त्यांनी प्रस्ताव पहिला दाखल केलेला आहे, परंतु काही बाहेरची मंडळी येऊन त्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये दुसरा प्रस्ताव बेकायदेशीरपणे राबवत आहे। याच्या निषेधामध्ये आम्ही इथं जमलेलो आहे। बाहेरचे लोक जर इथं कार्य करत असतील, महासुमेट संघटना पाटील शेठच्या वस्तीच्या सोबत आहे। बाहेर बाहेर तुम्ही जे आता म्हणताय की दुसरे लोकांना पुरा लोक बोलतात ना, बेकायदेशीर चालले, दमदाटी चालली, हुकुमशाही चाललेली। आम्ही ऐकलंय की काही लोक त्यांच्या विरोधात आहेत, काही लोक त्यांच्या सोबत आहेत, तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत? काही लोकांचं कसं आहे, काही लोकांना पैसे पाहिजे आणि समीर शेखला विरोध करायचा आहे। तुम्ही परिषद या बहुजन सर्व आरा वर्गाच्या लोक चळवळीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मागील जवळजवळ 6 महिन्यापासून पाटील इस्टेट झोपडपट्टी पुणे येथील काही तरुण महिला या सातत्याने माझ्या संपर्कात आहेत आणि ते वारंवार मला पत्रव्यवहार करत आहेत, मला सांगत आहेत की आमच्या झोपडपट्टीचा पुनर्वसन करायचं आहे आम्हाला आणि त्याकरता आम्ही आमच्या पसंतीचे जे आमच्या स्थानिक भागामध्ये राहतात त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। कारण की मागील 20 वर्षापासून त्यांची पुनर्वसनाच्या नावाखाली जी फसवणूक झालेली, त्या फसवणुकीतून त्यांना वाचण्याचं आहे, त्या फसवणुकीतून त्यांना बाहेर पडायचं आहे। तर त्यांचे जे विश्वासाचे नेमकी फसवणूक काय झाली? त्यांना 2008 मध्ये पुराचे पाणी येते, तुमचे घर पुरामध्ये जातात, तुम्हाला ड्रेनेजचे प्रश्न आहेत, तुम्हाला आग लागते झोपड्यांना, अशा पद्धतीचे त्यांना सांगितलं जातं आणि तुम्हाला आम्ही चांगले घर देऊ आणि पक्के घर देऊ। कधीपासून चालू आहे आणि आज लोकांच्या काय म्हणतात? आज लोकांचं म्हणणं असं आहे की आता 6 महिन्यापासून तर मला माहिती आहे, 6 महिन्याच्या कालावधी मला जे माहिती आहे ती माहिती मी तुमच्या समक्ष सांगतो। तर 6 महिन्यापूर्वी समीर शेखच्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला हा व्यक्ती विश्वासाचा वाटतो आणि आमच्या स्थानिक भागातला आहे आणि स्थानिक आहे आणि त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला पुढे घेऊन चांगल्या पद्धतीचे पक्के घरं देऊ शकतात। कारण की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली आपण पाहतो की एसआरए माफिया निर्माण झालेला आहे पुणे शहरामध्ये। आमच्या मार्फत तुम्हाला दर्शकांना काय सांगायचं किंवा तुमच्या हे जे लोक जे हा व्हिडिओ पाहतील त्यांना काय सांगणार? मी आपल्या सर्व दर्शकांना आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना एवढं सांगू इच्छितो, जर तुमची इच्छा असेल आणि तुमची पसंती ज्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीबरोबर प्रामाणिकपणे ठामपणे उभे राहा आणि त्याला साथ द्या। नाहीतर तुम्ही काय करताल, थोड्याफार पैशांच्या आमिषाला बळी पडताल आणि त्या पैशांच्या आमिषातून तुम्ही स्वतःच्या घराचा कुटुंबाचा घात करून घेताल। तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा घात करून घेऊ नका। विश्वासाने ज्या माणसावर विश्वास ठेवलेला आहे त्या माणसासोबत साथ द्या त्याला आणि तुमचं पुनर्वसनाचं प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण पार पाडण्यास मदत करा त्याला। अजून कोण आहे? सदा फुले, माझं नाव श्याम सदा फुले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहराचा सरचिटणीस। सर्वे नंबर 65-66 पाटील शेठ झोपडपट्टी। ही पाटील शेठ झोपडपट्टी बसवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सिंहाचा वाटा असून त्या ठिकाणी आमचे धाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय बुद्धवासी सन्माननीय ते सूर्यकांतजी सरोगड हे त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी ती वस्ती बसवण्यासाठी खूप मेहनत घेतली। सुरुवातीचं त्या ठिकाणचं जे लाईट बिल सुद्धा आलं हे भारतीय दलित पॅंथर या नावाने आलं होतं। तर अशा या वस्तीमध्ये आमचा जिव्हाळ्याचा संबंध असून त्या ठिकाणी सप्टेंबर 2024 रोजी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली, परंतु ती टेंडर प्रक्रिया सुद्धा रद्द करण्यात आली। यानंतर त्या ठिकाणी समीर शेख जे लहानाचे मोठे झाले, या बांधकाम व्यावसायिकाशी पाटील शेठ झोपडपट्टीतल्या नागरिकांनी आणि सर्व त्या ठिकाणी तळागाळामधल्या राहणाऱ्या लोकांनी संपर्क साधून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प राबवा अशी विनंती केल्यानंतर समीर शेख यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी अवघ्या काही महिन्यामध्ये समीर शेख यांना 70% संमत्या झोपडपट्टी धारकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रथमतः समीर शेख आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व पाटील शेठ झोपडपट्टी धारकांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत एसआरए प्रकल्प राबवण्याकरता समीर शेख यांना 70% संमत्या दिल्या। या ठिकाणी आता सध्या आपल्या पत्रकार परिषदेच्या ह्याच्यामधून आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांना सुद्धा ही विनंती करायची की जो समीर शेख यांनी जो प्रस्ताव आपल्याकडे दाखल केलेला आहे
हा प्रस्ताव 15 जुलैला दाखल केलेला आहे। आज 15 जुलै नंतर आज सप्टेंबरची 10 तारीख आहे आणि आज तागायत त्या प्रस्तावाला मास्टर क्रमांक मिळालेला नाहीये। आपण स्क्रुटनी का केलेली नाहीये? आपण कुणाच्या दबावाखाली आहात का? हा SRA प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की आपण आतापर्यंत या प्रस्तावाला मान्यता मिळाली पाहिजे होती। आपण मान्यता देण्यास दिरंगाई केल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुणीतरी विकसक पुन्हा झोपडपट्टी धारकांची फसवणूक करतोय, पुन्हा संमत्या गोळा करतोय। हे कुठेतरी झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी SRA प्रकल्प होऊ नये अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि याला आम्ही तीव्र विरोध करतो। ज्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभं राहील आणि आम्हाला हेच सांगायचे, त्या ठिकाणी जर सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी या ठिकाणी SRA प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो आणि झोपडपट्टी धारकांना एक या ठिकाणी विनंती करतो की कुणाच्याही भूल तापांना आपण बळी पडू नका आणि आपण जे संमती दिलेले आहेत आपल्याला आहे त्या ठिकाणी 2200 घरं मिळतील, समीर शेख यांच्या माध्यमातूनच ती मिळतील, त्यामुळे आपण कुणाच्या भूल तापांना बळी पडू नका। अजून तरी हा विषय तळ्यात थोडक्यात सांगा। रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टी धारकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे, रस्त्यावरती उतरणारा पक्ष आहे। झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची पक्की घरं मिळावी यासाठी आम्ही SRA प्रकल्प अधिकारी असेल, मंत्रालय असेल, ज्या ठिकाणी प्रशासकीय काम त्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून हे आंदोलन तीव्र करू।